अरे वा. अरे अगं बाई, सॉरी. ते अहो चुकून हे हे पाणी लाव लगेच, नाही तर ते डाग नाही जाणार नाही ते. कसं माझ्या अभिनंदन. नॅपकिन ठेवायची विसरले मी. जरा बाजूला होशील का पटकन? आहे नॅपकिन? नाही नाही आत पण नाहीये. नाही, मी घेतो. घे. प्रत्येक वस्तूची एक जागा असते आणि ती तिथेच सापडावी लागते. काकू अगं नको. 4 साड्या नवीन घेईन मी मृदुलेकडून. अरे असू दे रे लेकरा. काय तू? काकू मला एवढंच म्हणायचंय, जी वस्तू ज्या जागी असेल ना तर ती लगेच सापडते. याचा अर्थ तुला कळला नाहीये. जशी गोष्टीची जागा असते ना तशीच ती माणसाची सुद्धा असते. मला सांग, अण्णांनी काय सांगितलंय तुला? तुला उद्या पूजेला बसायचं आहे. तुझ्या शेजारी बसणार कोण? तर ती. म्हणजे तिने ती जागा घेतली बळजबरीने. पण खरी जागा कोणाची आहे? हा बघ, उमटलं ना डोळ्यात? कियाराची आहे. तिचा हक्क आहे तो, कारण तिचं नितांत प्रेम आहे तुझ्यावर. तिला तुला शोधायला हवं. जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिला शोधून काढायला हवं. हे बघ अक्षय, मला कळतंय तुझं लग्न झालंय म्हणून तुला जरा तू संभ्रमात आहेस, पण नको, अजून वेळ गेलेली नाहीये रे. त्या मुली ज्या प्रेमात असतात ना, वेड्या असतात हा, चुरून चुरून मरतात, नाही तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतात. म्हणून कियाराला लवकरात लवकर शोधून काढ. माझा पूर्ण सपोर्ट आहे रे तुला. देवा शपथ सांगते, पूर्ण सपोर्ट आहे तुला. नाहीतर मला सांग, तुम्ही जेव्हा अमृताला घेऊन घरी परत आला तेव्हा मी एवढा तमाशा केलाच असता का? केला एवढ्यासाठी तर केला. बरं, ह्या मुलीला, या अमृताला सुद्धा लग्न करायचं नाहीये. तिला घेऊन आलास, आणलं नसतंस तिला घरी तर तुझा मार्ग मोकळा नव्हता का? कसं नाही लक्षात येईल? हे बघ, एवढं काही विचार करण्यासारखं नाहीये. कटू असलं तरी हेच सत्य आहे. तुला कियाराला शोधावं लागणार. हे बघ, तू उंचीने माझ्यापेक्षा मोठा झाला असलास ना तरी माझ्यासाठी जसा माझा अनंत तसाच तू. पुतणे असलास म्हणून काय झालं आठवतंय? अनंत माझ्याकडे बेसनाचा लाडू मागायचा आणि त्यालाच पहिला हवा असायचा. तर चोरून त्याला न सांगता त्याच्या आधी मी तो तुला भरवायचे. आठवतंय? तीच काकू आहे रे मी आजही. जीव तुटतो रे बाळा तुझ्यासाठी. त्यांना नाही पटत कोणाला. असं ऐक, कियाराला शोध.
तुझी आणि कियाराची ताटातूट झालेली मला नाही बघवणार आहे. मला नाही सहन होणार. चेहरा बघ, कियारा आयुष्यात होती तेव्हा चेहरा सासायचा रे तुझा, आणि आता ही आहे तर शोध, कियाराला शोध. नको रे बा, न्याय ना, शोध शोध तिला. वा, नातं टिकवण्याची गोष्टी तू मला सांगू नकोस. लग्नाच्या पहिल्या दिवशीच आपल्या मुलीला त्यांच्या घरातून निघून जावं लागलंय. खरं बोललं की झोमतं माणसाला. बरोबरच आहे. अरे अरे दादा, मी अमृताला सांगत होते की खोटे खडे विकणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करूया म्हणून. बेबी, काय बेबी? माई खाडगे कोण? मीच. काय झालं? तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. कशासाठी? तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार आहे अमृता प्रभुनेच्या संदर्भात. नक्की काय काय झालं? मुलाची किंवा मुलीची लग्नाला संमती नव्हती का? अमृताला हे लग्न मान्य नव्हतं. ते भर मंडपात त्या दिवशी तिने तुम्हाला सांगितलं, तुम्ही नाही सांगितलं मला. माई, माई, माई राहू दे ना ते सगळं, मी करते ना थोड्या वेळाने. माई ऐका ना माझं. चहा झाला ना की चहा घ्या, मग वाटलं तर काम करा, बरं वाटेल तुम्हाला. कसं इम्प्रेशन मारायला जमतं ना हिला कोण जाणे. सारखे आपले नाही 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 नाही. माई, माई आज घरात पूजा पण आहे ना. अगो बाई, पूर्णपणे विसरून गेलो आज पूजा येते. साबुदाणाही भिजवायचा राहून गेला.
आज आपल्या सगळ्यांचा उपवास खिचडी लागेल सगळ्यांना. हो माई, त्यात काय एवढं? आपण एवढ्या सगळ्या जणी पहाटे उठतो, त्याचा फायदा काय सांगा? आत्ता भिजत घालू ना साबुदाणा. खिचडी करायच्या वेळेपर्यंत साबुदाणा अगदी छान भिजलेला असेल. अगं, रात्री भिजवलेला साबुदाणा आणि आत्ता भिजवलेला साबुदाणा याच्यात काही फरक आहे की नाही? हे असलं आपल्या घरात काही चालत नाही. नेमक्याच कशी विसरले कोणाच ठाऊक. आणि पहिला घास घेतल्या घेतल्या अण्णा चिडतील, ठाऊक आहे ना तुला? त्यांना लगेच कळतात ह्या असल्या गोष्टी. आणि मग माहितीये ना काय होईल ते वसुधा? काल तरी आठवण करायची होती मला. माई, नका ना टेन्शन घेऊ. मी रात्रीच साबुदाणा भिजत घातलाय. बर, वसुधा, जरा चहाचं बघ ना. आज अमृताला उपवास करावा लागेल. सांगितलंस का तिला? हो, सांगितलंय मी माई. आणि ती तयार सुद्धा झालीये. पण वेळेत उठणार आहेत का अमृता मॅडम? हो, उठलीये आणि आवरतीये सुद्धा. मंगळसूत्र अमृता, जरा दरवाजा उघडतेस का ग? माझं मंगळसूत्र आत राहिले. ते घातल्याशिवाय मी खाली नाही जाऊ शकत. प्लीज उघड ना दरवाजा. हो आले. हे काय, तुझी अजून आंघोळ झाली नाहीये? अमृता, काल वाचलीयस पण आज वाचणार नाहीयेस हा तू. आणि लक्षात आहे ना, आज आपल्या घरी पूजा आहे. तुला बसायचंय पूजेला. लवकर तयार हो आणि खाली ये. ओके. ए ऐक ना, पूजेसाठी कुठली स्पेशल साडी अशी नेसायची आहे का? म्हणजे काही असंच काही नाही, पण हो, चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसू नकोस हा. कारण मी अशीच काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर जो काही माईंचा ओरडा पडलाय ना मला, तो मी आयुष्यभर विसरू नाही शकणार आहे. तुला माहितीये, आता जेव्हा संक्रांत असते ना, तेव्हा मी मुद्दाम माईंना विचारते, आज काळी साडीच नेसायची आहे ना? मी जाते, तू ये लवकर. ए ऐक, प्लीज माझ्यासाठी चहा राखून ठेवशील? कारण आवरल्यानंतर चहा प्यायची सवय मी कशी बशी लावून घेते. आणि त्यानंतरही चहा मिळाला नाही तर नक्की मला वेड लागेल. अगं, आणि सगळ्यांसमोर जाऊन मला चहा द्या असं मागण्याची हिंमतही राहिली नाहीये माझ्यामध्ये. ते माहितीये, मी जाते आणि चहा ठेवते तुझ्यासाठी, पण लवकर खाली ये. थँक्यू.
आता बस आतच. एक दरवाजा बंद केलाय म्हणजे आता दुसरा दरवाजा उघडायचा, घराच्या बाहेरच्या दिशेने जाणारा. बस. अक्की, या घराने मला एक्सेप्ट करू नये एवढी वाईट आहे का मी असं म्हंटलंय? तुम्हाला माझ्या केपेबिलिटीजवर शंका आहे का? प्रश्न तुझ्या कॅपेबिलिटीचा नाहीच आहे मुळे, प्रश्न संस्कारांचा. एक मिनिटही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय मी. अक्की, प्लीज डोंट लिव्ह मी यार. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अँड आय एम नॉट गोइंग टू लिव्ह यू. तुझ्या डॅडींनी उद्या लग्नाला नकार दिला तर तर मग आपण पळून जाऊन लग्न करायचं कन्फर्म. तू पंकजच्या टच मध्ये राहा. सपोज डॅडींनी नकार दिला तर पंकजला मी कळवीन, तू त्याला जाऊन भेट, मी तुम्हाला दोघांना गाठीन आणि मग आपण जाऊन लग्न करायचं. व्हॉटएव्हर. हे बघ, प्लॅन ए असो का प्लॅन बी, लग्न आपण उद्याच करायचंय. येस. लव्ह यू अक्की. लव्ह यू टू. दादा फोन घे, तुझा वाचतोय यार. अरे फोन घे ना प्लीज. आणि सायलेंट वर टाकत जा ना यार, झोप मोड होते. हॅलो आई. अगं एवढ्या सकाळी कशाला फोन केलास आणि घरातल्या घरात फोन? कारण देऊ नको रे, पटकन गच्चीवर ये, खूप महत्वाचं काम आहे. ये. आई आई ग, आत्ता उठतोय मी. अरे बाबा, चर्चा करू नको, सांगितलं ना. अगं पण ये वरती, आणि हो, वरती येताना गपचूप ये, कोणालाही सांगत बसू नकोस. हा, निघ. हे काय आता नवीन? निघ. बघ, किती वेळा तुला सांगितलंय ग, 2 भाग करत जा बटाट्याचे, म्हणजे अशी वाफ अंगावर येत नाही. भाजला ना हात. 2 भाग केले असते तर गार झालं असतं. बरं, राहू दे, मी करते ते, तू दुसरं काहीतरी काम कर. हा, काय करू माई? तू ये इकडे, दाणे सोलायला मदत कर मला. ये. माई, दाणे गरम नसतील ना? नाही ग बाई, ये. तू हे कर, मी ते करते. ये जा. आणि वसुधा कुठे आहे? तुझी सासू कुठे आहे? आई साडीला इस्त्री करून येत आहेत खाली.